तर आज आपण बनवणार आहोत चिकन. तर चिकनमध्ये फर्स्ट स्टेप काय आहे, मी 3 स्टेपमध्ये चिकन करते. पहिला मी शिजवून घेते. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर मी घेतल्या 10 किलो चिकन, कांदा, हळद आणि आलं लसूण पेस्ट. तर नेक्स्ट स्टेप काय आहे, मी थोडंसं तेल घेते. त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत कांदा. तुम्ही कितीही घालू शकता. ओके, हे आमटीच्या प्रमाणात तुम्हाला कांदा घालावा लागतो, कारण की आमटीला अजून आम्ही एकदा फोडणी देणार नाही आहे. नंतर आपण आलं लसूण पेस्ट आणि हळद घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे केव्हाही थोडं कांद्याला शिजायला द्यायचं आणि तळायला द्यायचं. खरपूस म्हणजे थोडं शिजवून घ्यायचं. नंतर घालायची हळद आता आपण इथं जास्त घालायची, कारण की आपण नंतर हळद नाही घालणार आहोत. त्याच्यामुळे याला चांगलं चिकनला घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण की आपल्याला याला वाफवून शिजवायचं आहे. याच्यावरती मी ठेवली प्लेट, 30 प्लेट ज्याच्यामध्ये मी कट करून सगळं ठेवलं होतं आणि याच्यामध्ये घातलं होतं मी गरम पाणी. त्याच्यानंतर तोपर्यंत आपण काय करून घ्या, मसाला तयार करून घ्या. त्याच्यामध्ये आपण घेतले खोबरं, टमॅटो एक, कांदा एक आणि भरपूर अशी कोथिंबीर. ओके, तुम्ही तुमच्या प्रमाणात कितीही घालू शकता. याच्यामध्ये तुम्ही आलं पण घालू शकता, बट माझ्याकडे होतं पण तरी पण मी नाही घातलं, कारण की मला आलं थोडं तिखट मारल्यागत वाटतं. त्याच्यामुळे मी नाही घालत जास्त प्रमाणात. तर तुम्ही याला चांगलं ग्राइंड करून घ्या. ओके, त्याच्यानंतर आपण बघू शकता हे चांगलं ग्राइंड झालं आहे. थोडं बघून घ्या, एकदम पण प्युरी नाही करायची आपल्याला, त्याला थोडं वरवरीत ठेवायचं, बट जास्त पण नाही. त्याच्यानंतर गरम पाणी जे होतं ना, त्याच्यात ते वरती गरम पाणी आहे आणि आतमध्ये चिकन जे शिजलं आहे का नाही बघायचं. आपल्याला इथं 50 to 70% आपलं चिकन शिजून घ्यायचं आहे. आता चिकन शिजलं तर आपण याच्यामध्ये गरम पाणी का ओततो पहिला, कारण की ऑलरेडी चिकन खूप गरम असतं, हीट असतं. आणि जर आपण थंड पाणी ओतलो ना, तर एकदमच त्याचं टेम्परेचर खालती. तर त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही काही नॉनव्हेज करत असाल तर थोडं गरम पाणी त्याच्यामध्ये फर्स्ट घालून नंतर तुम्ही थंड पाणी ॲड करू शकता. त्याच्यामध्ये मी गरम पाणी जे घातलं वरती वाफवलेलं होतं त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आता ॲडिशनल पाहिजे, कारण की एवढाच रस्सा कोण नाही करत, तर तुमच्या प्रमाणात त्याला एक थोडं 2-5 मिनटं ठेवून, म्हणजे गरम पाण्यातच त्याला थोडं ठेवून थोडं कडक गरम करून ह्याच्यामध्ये नंतर तुम्हाला जेवढं हवं असेल तसं ॲड करू शकता पाणी. जास्त पण पाणी ॲड नाही करायचं, नंतर ते पाणी पिचून जाईल. ओके, त्यामुळे जास्त पण नाही ॲड करायचं. मी एकच तांब्या ॲड केला त्याच्यामध्ये आणि याला थोडंसं गरम व्हायला द्यायचं आणि याला याची उकळी यायला द्यायची त्या चिकनमध्ये. आता याला उकळी आली, याच्यातून आपण चिकन सेपरेट करून घेणार आहोत, कारण की त्याला आपण फोडणी मारणार आहे. ओके, त्याच्यामुळे आता मी याच्यातनं चिकन सेपरेट करून घ्यायले. तुम्ही थोडे म्हणजे थोडं चिकनचे पीसेस त्याच्यामध्ये ठेवू शकता. जर तुम्हाला हवे असतील तर, नको असेल तर तुम्ही काढूनही घेऊ शकता, तुमची मर्जी. पण मी एक 4 फोडं त्याच्यामध्ये ठेवते. ओके, तर मी सगळं काढून घेतलं आहे. चिकन जेवढं मला भाजीमध्ये हवं असेल आणि एक 4 फोडं मी त्या आमटीमध्ये ठेवून घेत असेल. ओके, तुम्ही बघू शकता. तर मी एवढी पीसेस ठेवले आहेत, एक 4-5 पीसेस तर मी ठेवले आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, याला आपल्याला आमटीला शिजवून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्याबरोबरच काय करू शकतो, भाजीला आपण फोडणी घालून दोन्ही अल्टरनेट करू शकतो. ह्याला खळखळीत उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण पहिला काय घालणार आहे, चिकन मसाला. मी चिकन आणि मटन मसाला दोन्ही पण घालते. मी एव्हरेस्टचाच यूज करते, तुम्ही पण ते करू शकता. आणि हाफ मटन मसाला, म्हणजे 1 पाकीट घातल्यासारखं झालं. त्यानंतर याला जरासं मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये घालणार आहोत आपण मसाला, जो आम्ही ग्राइंड करून गेला होता. तुम्ही तुमच्या थिक केवढं पाहिजे तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता. मी जास्त पण पांचट पण नाही करत आणि जास्त मसाला पण नाही करत. आमटी माझी बरोबर होते आमटी. याच्यानंतर आपण घालू याच्यामध्ये तिखट आणि थोडं चवीपुरता मीठ, थोडं नाही चवीपुरता मीठ, आणि याला चांगलं मिक्स करून घ्या आणि एकदम मंद आचेवरती याला शिजू द्यायचं आहे आपल्याला. जर आपण मंद आचेवरती याला शिजू दिले ना, पूर्ण इतकी टेस्टी लागते ना आमटी. तुम्ही खाऊन बघा, एकदा करून बघा. त्याच्यानंतर आपण इथं चिकनला फोडणी घालणार आहे. याच्यामध्ये मी काय घातलं आहे, आपल्याला गरम करून याच्यामध्ये घातलं आहे मी ऑइल. जास्त पण तेल नका घालू, कारण की मला जास्त पण ऑइली नाही आवडत. त्याच्यामध्ये चिकनमध्ये आपण पहिला घाललो जे आपली रेग्युलर प्रोसेस असते तेच ना, कांदा आणि त्याच्यानंतर हे आपलं आलं लसूण पेस्ट तर मी थोडी कमी घातली आहे, कारण की ऑलरेडी मी चिकनमध्ये त्याला आपण जेव्हा फोडणी वाफून घेतलं होतं तेव्हा थोडी जास्त होती ना, त्याच्यामुळे मी याच्यात थोडी कमी घातली. आणि मी इथं हळद स्किप करते. ओके, मी हळद नाही घालत, नंतर एकदा घातली ना नंतर मी हळदच नाही घालत. आणि याच्यामध्ये नंतर आपण घालून घेणार आपला मसाला. ह्याच्यामध्ये केव्हाही जेव्हा तुम्ही भाजी करत असता तेव्हा केव्हाही
ॲडिशनल पाणी नाही घालायचं. तर काय घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. ह्याच्यामध्ये पण आपण चिकन मसाला आणि मटन मसाला घालून मिक्स करणार आहोत. ह्याला आपण चांगलं त्या मसाल्याला लागू द्यायचं आहे, चिकन आणि मटन मसाल्याला, आणि घालणार आहे तिखट आणि मीठ. मग घातलं आहे मीठ आणि याला चांगलं फिरून घ्यायचं आहे. आता तुम्ही विचारता असाल हे तर लागत असलेला, आपल्याला आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया, चिकनचे पीसेस. ओके, आता हे काय होणार, सुकं होणार. त्याच्यामध्ये आपण काय घातलं, आमटी जी आपण उकळत ठेवली होती ना ती. याच्यामध्ये केव्हाही ॲडिशनल पाणी ओतायचं नाही आहे, म्हणजे पाणी बाहेरून घालायचंच नाही, गरम थंड कोणतंही नाही. आपण याच्यामध्ये काय घालणार आहोत, चिकन मसाला जो चिकनचं आमटी आहे ना ती आपण याच्यामध्ये थोडी थोडी ॲड करत जाणार आहोत. ह्याला थोडं शिजू द्यायचं, कारण की आपला जो मसाला आहे तो कच्चा आहे, मी भाजून नाही घेतला. त्याच्यामुळे थोडं याला काय करायचं, शिजू द्यायचं आणि याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. तुम्ही वरती बघू शकता कसं तेल वरती येते. असं चांगलं त्याला चिकनला तुमच्या तेल सुटलं पाहिजे. तशाच चांगल्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बोलत आमच्या आमटी पण शिजली आहे आणि आपण आपलं ताट रेडी करून घ्या. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर ताट बनले. तर अशाच चांगल्या व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.